क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर 50,000चं सुद्धा कर्ज नव्हतं. ते कर्ज त्या क्षेत्रावर यांनी 3 कोटी रुपयाचं कर्ज काढून आमची फसवणूक केलेली आहे. आणि ही जर कर्ज त्यांनी नाही भरलं तर आम्ही सर्व घरदार आत्महत्या करणार आहे. आणि आम्हाला न्याय जर नाही दिला तर घरदार आम्ही आत्महत्या करणार आहे एक दिवशी. आमच्या जीवर पर्याय आम्ही जगायला फक्त 3 एकर क्षेत्रावर जगतो. दुसरं आमच्याकडे काही काय साधन नाही जगायला. बारामतीतील आनंद लोखंडे यांनी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीवर पतसंस्थांचे कर्ज काढून फसवणूक करत करोडो रुपयाचा गंडा घातलेला आहे. सध्या पतसंस्थेच्या माध्यमातून एका शेतकऱ्याच्या जमिनीवर लिलावाची नोटीस काढली गेली आहे. यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब हतबल झाले आहे. फसवणूक करणारा आनंद लोखंडे यांनी बारामती तालुक्यातील पंधरे येथील सिद्धेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या मदतीने बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावातील अपंग शेतकरी सतीश कुलाळ आणि त्यांच्या कुटुंबाच्या सातबाऱ्यावर पैसे परताव्याचे आमिष दाखवत त्यांना गोड बोलून फसवणूक करत 3 कोटीचे कर्ज काढून या शेतकऱ्यांचं आणि कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केलं आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याच्या आणि कुटुंबाच्या सदस्यांच्या अकाउंटवरती आलेले सर्व पैसे आनंद लोखंडे यांनी विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्थांच्या अकाउंटमध्ये अर्ध्या ते 1 तासात ट्रान्सफर करून घेतले. यातला एकही पैसा शेतकऱ्यांनी खर्च केलेला नाही किंवा घेतलेला नाही. मात्र सिद्धेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्थेने त्यांना 3 कोटीच्या कर्जापायी जप्तीची नोटीस पाठवलेली आहे. आनंद लोखंडे आणि सिद्धेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्था या दोघांनी मिळून 3 एकर जमिनीवर 3 कोटीचे कर्ज मिळत नसताना कर्ज दिले. अशा पद्धतीने आपली फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या हे कुटुंब हतबल झाले असून शेत जमिनीवरील जप्तीची कारवाई थांबवावी अशी मागणी शेतकरी कुटुंब करत आहे. ही कारवाई नाही थांबली तर टोकाचे पाऊल उचलू असे त्यांच्या तोंडून बोलले जात आहे. माझं नाव सतीश सोपान कुलाळ आणि झारगडवाडीचं आहे. झारगडवाडीत असताना गाव झारगडवाडी आणि सिद्धेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्था या संस्थेकडनं आनंद लोखंडे यांच्या सांगण्यावर आनंद सतीश लोखंडे हे आमचे रिलेटिव्ह होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्याच पतसंस्थेकडून तुम्हाला फक्त 7/12 पाठवा, मी तुम्हाला त्या 7/12वरती मला कर्ज काढून द्या. आणि म्हणले मी म्हणजे ते कर्ज काढल्यानंतर मी त्या संस्थेचा त्यांची जी संस्था होती तिथं कर्ज घेतलं नाही. आणि आम्हाला तिथं बोलवलं कुठं त्यांच्या पतसंस्थेमध्ये. तिथं आमच्या सह्या घेतल्या आणि आम्ही त्यांना कुठलाही पेपर दिला नाही. आम्ही फक्त त्यांनी असं सांगितलं की माझ्या पतसंस्थेतून तुम्हाला मी कर्ज काढून देतो. हा, त्यांची पतसंस्था होती वेगळी. त्यांच्या पतसंस्थेत बोलावलं, विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्था. त्या पतसंस्थेत गेलो आणि त्यांनी आम्हाला आमच्या सह्या घेतल्या. तिथं सह्या घेतल्यानंतर म्हणले की तुमच्या 7/12वर बोजा येणार नाही, काय नाही, फक्त मला गट नंबर सांगा. मग आमचे गट नंबर मी त्याला सांगितले आणि नंतर गट नंबर सांगितल्यानंतर त्यांनी सगळी त्यांच्या लेवलवर कुठं प्रोसेस केली मला काय माहिती नाही. आणि मी त्यांना फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड त्यांनी मला सांगितलं ते व्हॉट्सअपला पाठवलं त्यांच्या नंबरला. आणि ती मला म्हणले तुम्ही कुठं बी उभा राहून तिथला एक फोटो पाठवा. मग ते मी बारामतीत होतो तिथला एक कुठं उभा राहून मला म्हणले फोटो पाठवा. म्हणून मी त्यांनी सांगितलं म्हणून ती पाठवला. कुठं पाठवलं? कुठलं शेतात उभा राहून म्हणला कुठं बी जिथं आज तुम्ही तिथं उभा राहून पाठवा. तो फोटो पाठवला त्यांना. आणि त्यांनी नंतर आमच्या तिथं सह्या घेतल्या विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्थेत. सह्या घेतल्यानंतर आम्ही गेलो. आम्ही गेल्यानंतर परत आम्हाला सांगितलं की तुम्ही या सगळ्या लोकांना आणि तुमच्या जवळचे लोक घ्या. जवळचे लोक घ्या. कुठल्या पतसंस्थेत? विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्था MIDC आनंद लोखंडे. तिथं सह्या घेतल्या. आमच्या सगळ्याच कुटुंबातले आमच्या सगळीच आहेत म्हणजे नातेवाईक आणि माझं सगळं कुटुंब, आई वडील, भाऊ भाऊजाई, मिसेस, एकत्र फॅमिली आमची. 7/12 वडिलांच्या नाव एक आहे आणि माझ्या नाव एक आहे.
वेगवेगळा सातबारा वेगळा वेगळा 7-12 आहे. मॉर्गेटला तुमच्या ऍक्टरच बोलवलं. मॉर्गेजला वडिलांना सगळ्यांना आम्हाला ज्यांचं 7-12 होतं त्यांना बोलवलं त्यांनी. आणि आम्ही मॉर्गेज करायचं म्हणले आम्ही नको म्हणलं करायला, म्हणजे करू नका. तर म्हणले नाही आता सगळं झालंय म्हणले, मी ती माझ्या लेवलवर केलंय म्हणले. आणि आम्ही म्हणलं मॉर्गेज करायचं असेल तर करू नका. मग मी तिथनं माघारी चाललो होतो. नाही म्हणले लगेचच होईल म्हणले आणि मी करून देतो. ह्याच्यात म्हणले तुमचा भाच पाहुणे म्हणजे पाहुण्याची मुलं वगैरे बी कामाला लावतो, कामाला लागते आणि म्हणले तुम्हाला परतावा पण त्या यातला देतो असं त्यांनी सांगितलं. तुला पण आहे, तुम्हाला कळलं कधी? आम्हाला त्या पतसंस्थेचा पण माहित नव्हतं काय ना. आम्हाला ज्यावेळी ती पतसंस्थेत त्यांनी कर्ज भरा नाही त्यावेळी पतसंस्थेत आम्हाला फोन यायला लागला. आमचा त्यांच्याकडे नंबर नव्हता, आम्ही त्या पतसंस्थेत कधी गेलो नाही, पतसंस्था पण बघितली नाही. मग नंतर मी त्यांचा फोन यायला लागला, तुमच्या नावावर कर्ज काढलंय तुम्ही ती भरा. अहो म्हणलं आम्ही ते काढलंच नाही, ते काढले आनंद लोखंडेने. आम्हाला फक्त सह्याला बोलवलं होतं म्हणलं. कर्जाचे पैसे तुमच्या अकाउंटला आलते? आमच्या अकाउंटला कर्जाचे पैसे आले आणि लगेच त्याच दिवशी एका अर्ध्या तासात ते पैसे विद्यानांच्या खात्यावर गेले. अंदाजे किती दिवस झाले साधारण? ह्या गोष्टीला अंदाजे 19 ते 20 महिने झाले. त्यांनी ते पैसे घेतले, त्यांच्या खात्यावर गेलं. मग ते म्हणले आम्ही लगेच भरून टाकणार आहे. मग भरतो करत असं जवळजवळ 18 ते 19 महिने झालं. मी 1 वर्ष झालं त्यांच्या मागं, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त दिवस झालं मी त्यांना तर ह्या तारखेला भरतो, त्या तारखेला भरतो, आज भरतो, उद्या भरतो असं वारंवार सांगत इथपर्यंत आणला. आता त्यांना म्हणलं, त्यांना सगळं चॅटिंग आणि व्हॉट्सअपला मी त्यांना मेसेज केलेला आहे. आता साधारण किती अमाऊंट आहे सगळी टोटल? 3 कोटी आणि काय त्याचं म्हणजे वरचं झालं असेल 30-35 लाख रुपये व्याज. आता तुमची काय मागणी आहे? आता याच्यातून पतसंस्थेने आमच्यावर म्हणजे कारण नसताना ते हे टाकलंय ना, बोजा टाकलाय. नाही ह्याच्या अगोदर लोखंडे फॅमिलीला भेटलो सगळ्या, ते करतो म्हणत होते. नंतर मी त्यांनी ह्यांचं नाव सांगितलं की दादांचा फोन म्हणजे सांगितलं. मी दादांना पण भेटायला गेलो, दादा कोणते? राजू दादा पवार, त्यांना पण भेटलो मी. ते भेटल्यानंतर ते मला म्हणले की त्याचं पेमेंट येणार आहे, ते भरणार आहे. मी जास्त म्हणजे डिस्टर्ब होतो, मी त्यांच्याकडे गेलतो. त्याच्यानंतर मग कधी तुम्ही त्यांच्याकडे कधी गेला होता? आता 2 महिने झाले. त्याच्यानंतर पुढं काय अजूनपर्यंत? त्याच्यानंतर नाही काय झालं. एकंदरीत असं आहे की तुम्हाला ही कर्जाची काय प्रकरण आम्हाला माहितच नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. आम्हाला नोटीस आल्या आणि आम्ही ह्यांना नोटिसा पाठवल्या, नोटिसा घेऊन गेलो त्यांच्याकडे की बाबा हे असं झालंय. म्हणले आम्ही भरून घेतो, तुम्ही काळजी करू नका, आमच्या लेवलवर भरून घेतो. आम्हाला एवढंच सांगायचे. आता फार सगळी प्रोसेस झाली तरी अजून भरतोच म्हणत होते आणि भरतोच म्हणते ते. तुम्हाला निलोची नोटीस आली का? हा 156 केलंय त्यांनी. निलावाची पण नोटीस आली त्यांची. आता तुम्ही परत भेटला होता कुणाला? दादांना? अशीच नोटीस आली निलावाची. हा सांगितलं की त्यांना, ते काय म्हणत? बरं म्हणले. कधी भरणार? काय? हा ना मग तो ते, फरार आहे. हा ना मग तोच तर विषय झाला ना. आणि पतसंस्थेने हा त्यांच्या म्हणजे त्या लोखंडावर दादाचा हाताचा दादांनी काहीतरी आता त्या नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्यावरती वारंवार गुन्हे दाखल झाले, बातम्या पण त्याच्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळेस तुम्ही काय भूमिका घेतली? आम्ही त्यावेळी म्हणलं होतं ना, तर त्यावेळी ती म्हणले, त्यांचं वडील मला म्हणले की तुमचं पैसे ते बाहेर आला की भरणार आहे तुम्ही. आणि आम्हाला म्हणजे भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे ही करत नव्हतो ना, कारण त्यांनी काढलंय तुम्हीच भरा. आमच्याकडे पैसे कुठे आहेत भरायला? ते पतसंस्थेनेच केलंय ना हे सगळं. तुम्हाला काय विचारणा केलीच नाही? काहीच नाही विचारलं, डायरेक्ट ती भरा नाही, त्यांनी भरलं नाही त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं असं झालं तुम्ही पैसे भरा. म्हणलं आम्ही पैसे घेतलेच नाहीत, त्यांचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. पतसंस्थेला तुम्ही सभासद नाही, सभासद नाही, इथून मागं कधी आम्ही ते थोडक्यात पैसे भरत नाही, रोजचं डेली कलेक्शन कधीच केलं नाही. त्या पतसंस्थेत आमचा कसलाच कुठलाच संबंध नाही की त्या पतसंस्थेत आमचं कधी खातं आहे, आम्ही त्या पतसंस्थेत कधी गेलोय, आम्ही ती पतसंस्था कधी बघितली, काहीच विषय नाही. तुमच्या घरापासून पतसंस्था 20-25 किलोमीटर. हा 20-25 किलोमीटर आहे. कार्यक्षेत्र नाही त्याचं. ज्यावेळेस तुम्हाला त्यापासून सांगितलं की काय म्हणणार आहे? काय नाही म्हणले, तुम्ही तुमचं मॉर्गेज दिलंय म्हणले, आम्ही तुम्हाला बघून पैसे दिलेत म्हणले. पण म्हणलं आम्हाला बघून दिले तर आम्ही तुमच्या संस्थेत कधीच आलो नाही, तर आम्हाला कसं बघितलं तुम्ही? आम्ही त्यांना विचारलं. तुमच्या आता मागणी का तशी? तुम्हाला काय शेवट? आता आमची मागणी त्यांनी कर्ज भरून आमचं आम्हाला नीलचं दाखलं द्यावा. हे जर नाही केलं, पतसंस्थेने चुकीचं केलंय पतसंस्थेने, आणि त्यांनी ती विषय मिटवावा. त्यांनी जर आता पैसे नाही दिले, तो तर व्यक्ती फरार आहे. पण पुढं आता काय म्हणजे पुढचं जे कोण त्यांच्या बरोबर लोक आहेत त्यांनी ते पैसे भरावते ना.
ज्यांच्या बरोबर त्यांनी हे केलं आता आम्हाला दुसरा न्याय, आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आमच्यावर. सगळ्या अख्खं कुटुंब आमचं म्हणजे डिस्टर्ब आहे. आणपाणी सोडलंय आमच्या कुटुंबाने.